मुंबई नागपूर दरम्यान राज्याचे 4 विभाग जोडण्याकरता कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवे हा देखील एक नवीन संकल्पना आपण मांडली आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं MSRDC मिळून या रस्त्याची निर्मिती करेल आणि राज्याच्या मागास भागामध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्याकरता या रस्त्याचं एक महत्त्वपूर्ण योगदान हे आपल्याला या निमित्ताने मिळेल। आज धरणे आंदोलनाला 36 दिवस उलटलेत, अद्यापही कुठल्या हालचाली नाहीत। फडणवीस साहेब, तुम्हाला असा प्रश्न विचारायचा, 6 तासात इथून मुंबईपर्यंत येता येईल, नागपूरहून मुंबईला येता येईल, पण 6 महिन्यापासून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलेला नाही। याचं काय उत्तर आहे तुमच्याकडे? काल तुम्ही सांगितलं तिघांनी समृद्धी हा अर्थकारणाचा महामार्ग ठरणार आहे। 35,000 कोटीचा तो प्रकल्प तुम्ही नागपूर मुंबईचा 50,000 कोटीवर नेला, 15,000 कोटी रुपये त्याच्यात कुणाच्या घशात घातले, हेच अर्थकारण करायला लागले का तुम्ही? या नांदेड समृद्धी महामार्गाचं तसंच आहे, 35% जास्तीच्या फरकानं निविदा दिल्या, 7,000 कोटी रुपये तुम्ही त्या गुत्तेदारांच्या खिशात घालणार आहे, हेच अर्थकारण करणार आहेत का तुम्ही? आणि आमचे रास्त मूल्यांकन केल्यास 150 कोटी रुपये वाढणार आहेत, ते 150 कोटी रुपये द्यायचे नाही आणि तिकडं अर्थकारण म्हणताना आमचं मरण पाहताय। दुसऱ्यावर अगरबत्त्या ओवाळणं बंद करा। कधी फडणवीसांना शिंदेची तारीफ करायची, शिंदेनं अजित पवारांची करायची, आणि अजित पवारांना तर एकमेव काम दोघांची तारीफ करायची आणि आपली पोळी भाजून घ्यायची। जर प्रकल्पच करणं होत नाही, तुमच्याकडे पैसेच नाही, कुठं लाडके बहिणीसाठी या योजनेचं काढता, त्या योजनेचं काढता। आजही अनेक मला कंत्राटदार भेटतात, ते सांगतात की आमचे पैसे द्यायला तयार नाहीत। 1 कोटी रुपये असले तर 1,00,000-2 लाख रुपये द्यायला लागले। असाच विकास करणार आहेत का तुम्ही? प्रशासनाला बी मला वाटतं की जरा पळायला लावावं लागेल वकील साहेब उद्यापासून थोडी आता थोडं बसू आपण। उद्या सकाळी त्यांना झोपेतून उठून नाही पळायला लावलं तर आपल्या मागं हे बघणार सुद्धा नाही। आता नेत्यांना काही घेणं देणं नाही राहिलं, प्रशासनाला वाटत नाही, साधा पोलीस अधिकारी तुमच्याकडे फिरकत नाही, तर हे मला वाटतं आपण जरा जास्त शांत झालो की काय असं वाटायला लागलं। परत एकदा शेतकरी काय असतो, शेतकरी राजा, बळी राजा जसं म्हणतं, तर आपण यांचे म्हणजे हे आपले नौकर हे दाखवून देण्याची वेळ आलेली। जे अधिकारी असते त्यांना लोकसेवक म्हणतो आपण, लोकप्रतिनिधी त्यांना जनसेवक म्हणतो, अर्थात आपण राजा आहे, तर आपण राजा म्हणून जरा वागायची तयारी ठेवा। जाऊ द्या, जे कोणी येत नसतील त्यांचं सोडून द्या, आपण एवढेच मावळे बस झालं यांना घाम फोडायला।